तर आजची रेसिपी आहे मेंदूवडा आणि सांबर. तर मेंदूवडा बनवण्यासाठी आपण उडदाची डाळ ओव्हरनाईट सोक करून घेणार आहोत आणि तिची नीट दुसऱ्या दिवशी स्मूथ पेस्ट बनवणार आहोत. पेस्ट जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको. जर ती जास्त घट्ट असेल तर तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता थोडं. मला वाटलं होतं तर थोडं पाणी पण ॲड केलं होतं आणि त्याच्यानंतर ते ग्राइंड झाल्यानंतर आपण ती पेस्ट एका भांड्यात काढून घेणार आहोत. असंच आपण आपली पूर्ण डाळ दळून ती पेस्ट सगळी या भांड्यात काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सांबारची तयारी करायची आहे. तर सांबारसाठी लागणारे हे सगळे व्हेजिटेबल्स जसं की टोमॅटो, डांगर, कांदा, लसूण, बटाटा, कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीर हे सगळं घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर तूर डाळ जी असते तिला आपण नीट वॉश करून घ्यायची आणि तिला कुकरला लावायची आहे, कारण ती आपल्याला सांबारमध्ये टाकायसाठी लागणार आहे. तर ती डाळ पण ना आपण वरणाची डाळ जशी शिजवून घेतो तशीच शिजवून घेणार आहोत, पण वेगळी. आणि त्याच्यानंतर तिला सांबारमध्ये ॲड करणार आहोत. आता सांबार बनवायला घेऊया. तर सांबारसाठी आधी मी तेल घेतलं आहे कुकरमध्ये आणि त्याच्यात जिरे, मोहरी हे सगळं टाकते आणि ते तडतडायला लागलं की कांदा, त्याच्यानंतर लसूण हे सगळं टाकून कढीपत्ता टाकून मी नीट परतून घेते आहे. आणि परतून झाल्यानंतर त्याच्यात आपण सांबार मसाला टाकतो आहे. तर सांबार मसाला पण नीट परतून घेऊन आपण त्याच्यात हळद, त्याच्यानंतर मिरची जी आपली घरची आहे तीच, हे सगळं टाकून वापस परतून घ्यायचं आहे आणि याच्यात व्हेजिटेबल्स टाकायला स्टार्ट करायचं आहे. जसं की बटाटा टाकते आहे, त्याच्यानंतर मी शेवग्याच्या शेंगा टाकते आहे, त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकते आहे, टोमॅटो झाल्यानंतर डांगर, हे सगळं म्हणजे जे व्हेजिटेबल्स आपण घेतले होते ते सगळे त्याच्यात टाकतो आहे आणि नीट त्याला परतून घ्यायचं आहे. जेणेकरून की काय ते मसाला जो आहे सांबारचा तो त्याच्यात सोक करून घेतील. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण याच्यात पाणी आणि मीठ टाकतो आहे. तर पाणी आणि मीठ टाकल्यानंतर याची पण आपण एक नाहीतर 2 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात जिरे, मिरची आणि लसूण हे सगळं नीट याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची. वाटलं तर पाणी ॲड करा आणि ही पेस्ट आपण आपल्या मेंदूवड्याच्या बॅटरमध्ये टाकणार आहे. त्याच्यात थोडं मीठ आणि कोथिंबीर टाकून नीट मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं सांबार जे आहे ते रेडी आहे. तर सांबारमध्ये आता आपल्याला उकडलेली डाळ टाकायची आहे. तर ती उकडलेली डाळ जी आहे ती आपण आपल्या सांबारमध्ये टाकतो आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकून आपण त्याला नीट बॉईल करून घेणार आहोत, म्हणजे उकळी येऊन देणार. त्यानंतर आपण कढईत तेल घेणार आहोत मेंदूवडा बनवण्यासाठी. मेंदूवडा बनवायला तुम्ही जी आपली चहाची गाळणी असते तिच्यावर तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यानंतर ते तेलात नीट एकदम क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आणि त्याला तुम्ही सांबर नाहीतर चटणी तुम्हाला हवं तसं सर्व करू शकता. मी सांबर आणि चटणी दोघं बनवलं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली.